अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो
राजे पाय माझे राजे पाय माझे जितले राजे पाय माझे जितले वासुदेवदत्ता जीवनामा वासुदेवदत्ता जीवनामा दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम
Oh,
चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष नुसता स्वर झाला धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम विठ्ठल जगननिहत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्याये नित्यं महेशं रजत गिरिडवं चारुचन्द्रावतंसं रत्नात् कल्पोज्ज्वलाङ्गं परुषं मृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्युं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये विषयव्याळी मिठी तिथले या नोठी ताठी ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता पांडुरंगा करो प्रथम प्रथम
चिंताय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नमाधी क्रोधकाम. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठणकर एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि देवप्राप्तीचा उपाय सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल मोजे अंबुलगा या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अंबुलगा विश्वनाथ नाही का, आणि आनंदाने उत्सव चालू आहे. त्याचं वर्णन काय करावं पुढे बोलत बोलत करता येईल, परंतु आज महान पर्व काळावर तुमचा सप्ताह. कोणता पर्व काळ आहे म्हणाल? वारकऱ्यामध्ये 5 पर्व काळ आहेत. विशेष पर्व भागवत धर्मी पर्व काळ 5 आहेत आपल्या वारकरी संप्रदायात. विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी. मोजा किती झाले? 2 झाले. नरसिंह जयंती आणि रामनवमी. विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्री. अशा महान पर्व काळावर तुमचा सप्ताह चालू आहे आणि हे मला कितीतरी आनंद वाटतो. तुम्हाला गाववाल्याला धन्यवाद. विठ्ठल मंडळी जमलेले आहेत, वाजवणार चांगले, गाणार चांगले आहेत, पण बोलणारा म्हातारा जरा सांभाळून द्या. विठ्ठल संसार तरुण असावा आणि परमार्थ म्हातारा असावा. म्हातारा होऊन परमार्थ करावा किंवा परमार्थ करून म्हातारा व्हावं. विठ्ठल आजच्या अभंगातून शांती ब्रह्म पैठणकर एकनाथ महाराज साधकाला मोक्षाचं साधन, साधकाला जन्म मृत्यूतून तरुण जाण्याचं साधन सांगतात. या जीवाला तारणार कोण? बोलू नका. या जीवाला तारणार आई वडील सुद्धा नाही. या जीवाला तारणारा एक भगवंत आहे. आणि त्या तारून जाण्याकरता भगवंताची गरज आहे. प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे आणि सुखाकरता देवाची गरज आहे. इथपर्यंत आपण आलो. महाराज देवाची गरज आहे, देवाशिवाय सुख नाही का? अरे संसारात कुठं सुख असतं का? दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार म्हणजे संसारती इति संसार. जो सरकत राहतो त्याचं नाव आहे संसार, आणि जो दुःख देतो त्याचं नाव आहे संसार. आणखी काय तुझा मुका? संसार म्हणजे जन्म मरण, आगा उपजणे आणि निमणे, ही साचती जे का मानणे, तो जीव लोक म्हणे संसार उभन. या जीवाच्या मागे जन्म मरण रूपी संसार लागलेला आहे आणि त्या संसारातून तरुण जाण्याकरता काय करावं? विठ्ठल या जीवाला सुख पाहिजे. सुखाकरता आम्हाला काय पाहिजे? सुखाकरता देव पाहिजे. इथपर्यंत आपण आलो. देव पाहिजे, देवाशिवाय सुख नाही का? नाही. आपुला तो एक देव
करा. देव प्राप्त केल्याशिवाय या जीवाला सुख नाही. या जीवाचं जन्म मरण संपत नाही. महाराज, जन्म मरण संपवण्याकरता सुखाची गरज आहे. सुख म्हणजेच जन्म मरण संपणे. त्याची सरली जन्म मरण संपणे म्हणजे खरं सुख आहे. मग या जन्म मरण संपण्याकरता साधन कोणतं? साधन देवाचं. देवाची प्राप्ती. देवाची प्राप्ती. किती प्रकारचे देव आहेत. कोण्या देवाचं आम्ही नाम घ्यावं? या जीवाला तारून नेण्याकरता देवाचं नाम आहे. आणि ते नाम कोण्या देवाचं घ्यावं? देवाचे प्रकार पुष्कळ आहेत. जरा गडबड होलेले माझ्या बोलण्यात. देव किती आहे? तो अनंत प्रकारचे देव आहेत. शेंदरी हेंदरी दैवते. वेदामधून आलेले 5 देवते. गणपती, देवी, सूर्य, विष्णू आणि महादेव. हे 5 देव वेदातून आलेले आहेत. या 5 देवापैकी कोण्या देवाचं नाव घ्यावं? आज महाराज म्हणतात, एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा मी ज्या देवाचं नाम घेतलं आणि त्या देवाच्या पायाचं चिंतन माझ्या चित्तात आहे. खरं ते 2 देव मोठे, हरी आणि हर. या दोन्ही पैकी लवकर प्रसन्न होणार कोणता देवत आहे? तर एकच देवत आहे, माझा भगवान शंकर लवकर प्रसन्न होणार आहे. भोळा आहे. आम्हाला ज्या देवाकडे जायचंय त्या देवाचं स्वरूप माहित पाहिजे. त्या देवाचा स्वभाव माहित पाहिजे. नाथ महाराजाला विचारलं साधकांनी, महाराज तुम्ही कोणाचं नाव घेतलं? महाराज म्हणाले, मी शिवाचं, शंकराचं नाव घेतलं. त्या शंकराचा स्वभाव कसा आहे? महाराज म्हणू लागले, माझ्या शंकराचा शिवाचा स्वभाव आणि भोळा आहे. भोळा आहे. भोळा म्हणजे वेडगळ नाही. भोळा म्हणजे लवकर पावणार आहे. काही माणसं वेडगळ असतात. काही देव उशिरा प्रसन्न होतात. पण महादेव लवकर प्रसन्न होणारा देव आहे. आणि त्या देवाचं नाम शिव आहे. आणि त्या शिवाचं नाम घे असं महाराज पहिल्या कडव्यात म्हणतात. शिव शिव
चक्रवर्ती. भोळा म्हणजे लवकर प्रसन्न होणारा. आता चक्रवर्ती कोणाला म्हणतात? ज्याच्यावर दुसऱ्याचं चक्र नाही त्याला चक्रवर्ती म्हणतात. आता मला एक उदाहरण सुचू लागलंय. पंतप्रधानाच्या वरचा कोण? राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या वरचा कोण? कोणीच नाही. तसा महादेव आहे. विठ्ठल कोणाच्याच चक्राने असा आमचा महादेव भोळा शंकर आणि चक्रवर्ती राजा आहे. बरं, महादेवाला काय आवडतं? बर का, ज्या देवाची पूजा करायची आहे त्याची माहिती पाहिजे. ज्या गावाला जायचंय त्याची वाट माहिती पाहिजे. एखादा पंढरपूरला जायचं असलं तर त्याची वाट माहिती पाहिजे. भगवान शंकर शिवनामानं प्रसन्न लवकर होणार आहे, पण त्याची पूजा कशी करायची भगवान शंकराची? बर का, आज महादेवाचा पर्व काळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी काय पर्व काळ असं, कसं देवाची पूजा करावी, महादेव शंकराला काय आवडतं, मला येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. महादेवाला बेलाचं पान आवडतं आणि ते कसं व्हावं लागतं? देठ पलीकड करायचे आणि पानाचे शेंडे आपल्याकडे करायचे. पालथा बेल व्हायचा. मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो हा. आणि बेल वाहताना ते देठ जे असते ते खुडावं लागतं आणि मग व्हावं लागतं. देठ न खुडता व्हायला तर वज्र डोक्यात घातलं इतकं पाप लागतंय. विठ्ठल मंत्र म्हणावा लागतो. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्मकृत पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. टाका. महादेवाला तुम्हाला जर हा मंत्र जर येत नसला तर फक्त ओम नमः शिवाय म्हणून बेलाचं पान व्हा. एक. महादेवाला प्रदक्षिणा किती करायच्या? मुद्दाम काढले बरं का पुढे. त्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. महादेवाला एकच अर्धीच प्रदक्षिणा करायची. गणपतीला किती करायच्या? एक करायची. एका विनायक एक कोर्यात. सूर्याला किती प्रदक्षिणा करायच्या? दोन करायच्या. आपण सूर्याला असं पाणी टाकतो, गंध टाकतो, तीनदा फिरायचं नाही, एकदाही नाही, दोन वेळेसच फिरायचं. एका विनायक एक कोर्यात द्वे सूर्ये तिस ईश्वरे चतस्रे केशवे कोर्यात. भगवान विष्णूला 4 प्रदक्षिणा करायच्या आणि महादेवाला अर्धी प्रदक्षिणा करायची. अर्धीच का करायची? इकडून जायचं आणि ते निमुळता भाग असतो ना पार्वतीचा, गंगा असते, ती गंगा ओलांडायची नाही, अर्ध्यात जायचं आणि पुन्हा वापस यायचं. आता मी पाटील होते का माझ्यावर, अर्ध्यातून वापस आलो. हे कीर्तनात मी सांगितलं एका ठिकाणी. मी परळीला गेलो, ते माणसं बरोबर होते. दर्शन घेतलं आणि बाहेरून देवळाला मी प्रदक्षिणा घातली. माणसाने विचारलं, महाराज तुम्ही रात्री सांगितलं अर्धी प्रदक्षिणा आणि आता का सगळी घातली? मी म्हणलं, महादेवाला अर्धी प्रदक्षिणा आहे, देवळाला सगळी घाला, 4 घाला, काही हरकत नाही. विठ्ठला अर्ध प्रदक्षिणा, महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालायची. महादेवाला बेल व्हायचा, देठ खोडून व्हायचा. आणखी काय सांगू, महादेवाला हात जोडावे लागतात. असे जोडायचे नाहीत महादेवाला हात, असे जोडावे लागतात कमळासारखे. महादेवाला कमळ आवडतं. कृष्ण परमात्म्याला 16,108 बायका होत्या नाही का? त्याच्यात एका बायकोला लेकरूच नव्हतं. त्याचं नावही नाही गेलंय मला, लेकरू नव्हतं. मग कुणीतरी सांगितलं महादेवाची उपासना करा आणि महादेवाला रोज 1000 कमळं व्हा, म्हणजे तुम्हाला लेकरू होते. देवही असला तर करावंच लागतं. कृष्ण परमात्म्याने सुद्धा व्रत केलं,
महादेवाला 1000 कमळ व्हायचे, पण पूजा करताना उठायचं नाही. पण कोणाची परीक्षा बघितल्याशिवाय कसं काय फल मिळेल हो? मिळत नाही. मग कृष्ण परमात्मा असे कमळ वाहत 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 एक कमळ कमी पडलं. आता काय करावं? आता व्रताचा भंग होतो, आता मुलगा होत नाही, मुलगी होत नाही, फल मिळत नाही. काय करावं, काय करावं? आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपला डोळा काढला आणि महादेवावर म्हणला. डोळा म्हणजे कमल आहे, नेत्रकमल म्हणतात पाटील याला. नेत्रकमल. किती कमल आहेत? 5 कमल आहेत. हे दोन्ही हाताचं कमलच आहे, 2 पायाचं कमलच आहे. हस्तकमल, पादकमल, नेत्रकमल आणि असे कमल 5 आहेत. आपलं एक कमल आहे. मग कमल जर पुढे करायचं असलं, व्हायचं असलं तर देवाला हात असे जोडावे लागतात. हे असे असे पाय पडायचे. म्हणून भगवंताला महादेवाला पाया पडताना असे कमळासारखे हात करून पाया पडत जा. विठ्ठल पाया पडायचं सांगितलं तुम्हाला असं, पण प्रदक्षिणा घालायची अर्धी. बेल व्हायचा देठ कडून आणखी एक राहिलंय. महादेवाला डमरू आवडतं, डमरू. हरिस्ते सहस्रम. अरे कमल व्हा आणि डमरू वाजवा महादेवाला. हात जोडायचे असे आणि म्हणायचं देवा शंभो हार हार म्हणायचं. वाजलं का डमरू सारखं? माणसं हात केलं बरं काय ह्याला. महादेवाला डमरू आवडतं म्हणून विठ्ठल. प्रकार सांगितला, महादेवाला काय आवडतं सांगितलं. आणखी एक आहे, आपण जर सकाळी पूजा केली महादेवाची बेल व्हायला तर काय फल आहे, दुपारी बेल व्हायला तर काय फल आहे, आणि रात्री बेल व्हायला तर काय फल आहे. सकाळी जर महादेवाचं दर्शन घेतलं तर रात्रभर केलेले पाप निघून जातात. पण हे ऐकून करायचे नाहीत बरं का पाप. नाहीतर पापही करायचे आणि दर्शनही घ्यायचं असं नाही. प्रातःकाले शिवं दृष्ट्वा. सकाळी जर महादेवाचं दर्शन घेतलं तर नैषं पापं विनश्यति. रात्रभर केलेले पाप निघून जातात. आता दुपारी जर महादेवाचं दर्शन घेतलं तर काय होतंय? प्रातःकाले शिवं दृष्ट्वा नैषं पापं विनश्यति आजन्म कृतमाध्यान्ये. दुपारी जर महादेवाचं दर्शन घेतलं तर जन्मभर केलेले पाप जातात. काय तुमचं भाग्य येत आहे भगवान शंकर. हा जन्मकृत महाध्यान्ये साह्याने सप्तजन्मनी. महाराज दिवस मावळाला जर महादेवाचं दर्शन घेतलं तर काय फल आहे? साह्याने सप्तजन्मनी. 7 जन्माचं पाप जात आहे. इतके देवाच्या दर्शनाचं फल आहे. बर. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर एक बेल वाहून ओम नमः शिवाय म्हणून जर बेल व्हायला तर जगातलं पृथ्वीतलं जेवढं रत्न माणिक मोती आहेत तेवढं दान दिलेलं फळ आणि एका रात्री शिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेतलेलं मिळतंय. आणि एवढ्या कीर्तनाचं फळ किती मिळेल तुम्हाला? विठ्ठल. आमच्या या महादेवाचं शिवाचं नाम शिव शब्द म्हणजे कल्याण. नाथ महाराज सांगू लागले, अरे बाबा मी त्या शिवाचं नाम माझ्या चित्तात धारण केलं आणि त्याचं नाम घेतलं, हेच साधन केलं पहिल्या कडव्यात. शिव भोळा
सोन्याचं चिंतन माझ्या चित्तात करतो. इथपर्यंत आपण आलो. साधकाने विचारलं, महाराज फल काय? आम्ही शिव शिव जर म्हटलं तर फल काय? परमार्थ करणाऱ्याला 4 संकट आहेत. सोन्याच्या 4 परीक्षा असतात, तशा साधकाच्या 4 परीक्षा येतात. सोन्याला निघर्षण आधी घासावं लागतं, एक झालं. छेदनम तोडावं लागतं, किती झाले? 2. तापवावं लागतं, 3. निघर्षणम छेदनम ताप ताड नाही, पुन्हा असं बडवून त्याला मऊ करावं लागतं, लांब करावं लागतं. 4 परीक्षा जशा सोन्याच्या आहेत तशा भक्ताच्या 4 परीक्षा आहेत. विठ्ठल प्रथम परमार्थ करत असताना लोक निंदा करतात का नाही पाटील? करतात. निंदेतून पुढे गेलं, पुन्हा स्तुती करतात. काय महाराज आहे, काय महाराज, मेलाच महाराज. परमार्थात स्तुती घातक आहे, परमार्थात स्तुती घातक आहे. म्हणून स्तुती एक प्रतिबंध आहे, निंदा एक प्रतिबंध आहे, आणि त्याच्या पुढे गेलं तर सिद्ध्या प्रसन्न होतात. महाराज बोलत ते व्हायचं. आम्ही एकदा कीर्तनाला गेलो, महाराज आज पाऊस पडेल का? पडेल बा. मग गावाकडे निघाल्याबरोबर पाऊस आला. काय महाराजाला माती कळते का? पण महाराज फुगला की हो. सिद्ध्या प्रसन्न होतात. आणि 4थी परीक्षा देव परीक्षा पाहतो. विठ्ठल सांगतो तुम्हाला, काम, क्रोध आणि लोभ हे 3 प्रतिबंध आहे. मला पटेल न पटेल, मला येईल ते बोलतो. माझा अभ्यास नाही, मला पाठा नाही, माझं वय राहिलेलं नाही. गौऱ्या बाहेर गेल्यात, तुम्ही म्हणतात तुमच्यात गेल्यात, सगळ्याच्यात गेल्यात कधी ना कधीतरी. 3 प्रतिबंध आहे, काम, क्रोध आणि लोभ. कोणी लोभात गेला, कोणी कामात गेला, आणि कोणी क्रोधात गेला. उदाहरण सांगायला वेळ नाही. माणसाला 3 नरकाचे दरवाजे गीतेत सांगितलंय. त्रिविधन नरक सेदन द्वारनाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्माते तत्र यंत्यजेत. काम घातक आहे, क्रोध घातक आहे, आणि लोभ सुद्धा घातक आहे. नाथ महाराज मला विचारल्यानंतर नाथ महाराज म्हणाले, अरे माझ्या शिवाचं जर नाम घेतलं तर काम क्रोध त्याचे नाहीसे होतात. विठ्ठल जैमिनी नावाचा एक व्यासाचार्याचा शिष्य होता. व्यासाचार्याचा थकता का? व्यासाचार्याने सांगितलं, जैमिनी मी तुला एक ग्रंथ लिहायला सांगतो आणि तो लिह. त्याने सांगितलं, मी लिहितो, पण माझी लेखणी बंद न पडली पाहिजे इतक्यात लवकर सांगावं लागल, इतक्या लवकर सांगावं लागल. सांगतो म्हणले, पण हे गुरु होते. माझ्या श्लोकाचा अर्थ केल्याशिवाय पुढे लिहायचं नाही. का आडवेल की पुढे लिहायचं नाही. मग सांगा म्हणले श्लोक कोणता आहे ते. सांगितला श्लोक, मात्रा स्वस्रा दुहित्रा वा विविधता भवे बलवान इंद्रिय ग्रामम विद्वांसोमपि कर्षती. माईच्या, सासूच्या आणि लेकीच्या अंतरणावर बसून नाही. त्या श्लोकाचा अर्थ आहे, मात्रा स्वस्त्रा म्हणजे सासू, दुहित्रा म्हणजे लेक, याच्या एका अंतरणावर बसून आहे. काय होतंय? बलवान इंद्रिय ग्रामम. हे इंद्रिय बलवान आहेत, न जाणं धोका देतील. मग त्या शिष्यानं ऐकले जैमिनीनं, गुरुजी काय इथे एक बदल करावा वाटू लागलाय. काय बदल करावा वाटू लागलाय? विद्वांसो नापी कर्षती लिहावं.
विद्वानाला काही करत नाहीत असं लिहावं. हे विद्वान होता, हे लिहिणारा विद्वान होता. विद्वानाला काही करत नाहीत असं लिहावं. नाही म्हणले, उद्याच्याला लिहे, मी आता गावाला जाऊन येतो. व्यासाचार्य गावाला गेले आणि सांगितलं, ही पर्णकुटी तू सांभाळीत बस आणि श्रीराम जय राम जय जय राम जप करीत बसायचं. बसला. व्यासाचार्य गेले गावाला. तेवढ्यामध्ये वारं सुटलं, पाऊस आला आणि त्या पर्णकुटीच्या जवळ एक बाई आली. स्त्री, सुंदर अशी स्त्री आली. अंग भिजू लागलेलं आहे, पाऊस पडू लागलेला आहे. दरवाजात येऊन उभं राहिली. उभं राहिला, श्रीराम जय राम जय जय राम. बाई बाहेर का उभं राहता, मध्ये या. महाराज तुम्ही ब्रह्मचारी आणि मी मध्ये कशी येऊ? काय नाही म्हणले, तिथे या, आडबाजूला उभं राहायचं, काही हरकत नाही. श्रीराम जय राम जय जय राम चाललाय. बाई आपलं लग्न झालंय का? कोण म्हणतंय? जयमिनी म्हणू लागले. तो बाई आपलं लग्न झालंय का? ती म्हणली नाही की. मग करायचा विचार आहे का? आहे म्हणाली. मग माझ्याशी लग्न करता का? त्याच्याकरता चालेल म्हटली. त्याच्याकरता चालेल म्हटली. बाई लग्न करायला हरकत नाही, शुभश्च शिकणं, चांगलं काम लवकर करावं. कसं करायचंय? बाई म्हणली मी तयार आहे, पण असं करा, आमच्या कुलामध्ये लग्नाच्या आधी देवक बसतंय. तुमच्याकडे आहे का नाही देवक? देवक बसतंय. कुणाचं व्यासनीच्या वेलावर असतंय, कुणाचं पाखरावर असतंय, कुणाचं हंसावर असतंय. ती बाई म्हणली देवक बसतंय म्हणली आमच्या. बरं कशावर बसतंय? ती बाई म्हणली आमचं नवऱ्यावरच बसतंय म्हणली. नवरदेवावरच बसतोय म्हणले. मग काय करावं लागतंय? नवरदेवानं घोडं व्हावं लागतंय आणि मी वर बसावं लागतंय. काय हरकत आहे म्हणले. बस घोडं झाला, विनोद समजू नका. घोडं झाला, वर बसला. अर्था तुरा नान पिता न बंधो. ऐका, पैशाचा लोभ आहे त्याला माय बापाची परवड नाही, शास्त्र सांगतंय. अर्थातुरा नान्न पिता न बंधू, कामातुरा नान्न भयन न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला लाज एक वाटत नाही, भीती वाटत नाही. कामातुर झाला, घोडं झाला, वर बाई बसली. म्हणली चला चला, नाही लगाम घालावं लागतंय म्हणले. लगाम आणला, काट्याचा लगाम. आणि कुठं? ह्या पर्णकुटीला 3 प्रदक्षिणा करायच्या. निघाला प्रदक्षिणा की बाईवर बसली. असा लगाम वाढल्याबरोबर थोबाडाचं रक्त निघालं तर निघालं. म्हणलं आता 2च राहिले. असं येते 2 झाल्याबरोबर बाई मला वजनदार लागू लागली. असं केलं. मला 1 बाई बसली का 2 बसल्या? वर बघितलं 3ऱ्या ह्याला तर आपले गुरुच बसलेत वर. एवढी दाढी. हो हो हो. अरे सांगितलं मात्रा स्वस्त्रा दोहित्रावा विविक्तासनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामम विद्वांसमपि कर्षति लेवका नापि कर्षति. महाराज तुमचंच खरं म्हणलं. कसल्याला कामानं मातीत जावं लागतं. विठ्ठल वजन करण्यामध्ये 3 वैरी. तो महाराज म्हणतात कामे नेदी
बुद्धी चित्त नेदी अवलोकमुख. काम भगवंताने विचारलं अर्जुनाने देवाला, देवा हे काम कोणी निर्माण केलं रे? आता केन प्रयुक्तो यम पापंचरती पुरुषः. मनुष्याला पाप करायला लावणारा कोण? आता केन प्रयुक्तो यम पापंचरती पुरुष आणि छिन्नपिन वारुष्णेय बला दिवनियोजिता. कोण कोण पाप करायला लावतं? भगवान म्हणाले, अर्जुना काम येश क्रोध येश. काम आणि क्रोध पाप करायला लावतात. बराल जमणार आहे काहीतरी बर का? माणसाला पाप करायला लावणारे कोण? काम क्रोध आणि लोभ. मग हे वैरी आहे. हे वैरी घालण्याकरता, वैरीला जिंकण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा विठाला. पाप निरहरणे हरे तावत्तन्न कुर्वन्ति पातकं पातकी जनः. भगवंताच्या नामानं पाप जात, ताप जातात. पाप ताप त्रिविध ताप निघून जातात. भगवंताचं नाम पाप घालवतं. या कलियुगाला भगवंताच्या नामात ताकद आहे. माझ्या भगवान शंकराला नामाचा महिमा माहित आहे बरं का? समुद्राचं मंथन करत असताना 14 रत्न निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा निघाले. त्याच्यात दारूही निघाली, विषय निघाले. कशातून? समुद्रातून. झोपिले का पाटील? विष निघालं. आता विष जर पृथ्वीवर पडलं सगळी पृथ्वी जळून जाण. काय करावं? कोणीच घेईना. भगवान शंकर म्हणजे मी. भगवान शंकरांनी विष पिलं. पिता पिता एखादा थेंब पडला त्याचे हे झाले सर्प विंचू वाघ किंवा जे आहेत ना तेवढ्या एवढ्या थेंबाचे झाले. सगळं विष राहिलं असतं तर कसं झालं असतं? आपण राहिलोच नसतो. मग पिलं. महादेवाचा कंठ काळा भोर झाला. आग पडली अंगात. काय करावं? सर्पाला धारण केलं. अंगाला विभूती लावली. कशानं शांत होईनात. काय करावं म्हणून भगवान शंकराने श्रीराम नामाचा जप चालू केला. भजन करी महादेव. राम पूजियो सदा महादेव. राम पूजी सदाशिव. दोन वेगळे नाहीत बर का? राम आणि महादेव दोन नाही. शिवस्य हृदयं विष्णु विष्णुश्च हृदयं शिव. शिवाचं हृदय म्हणजे विष्णू, विष्णूचं हृदय म्हणजे शिव. तुम्हाला थोडं सांगू, देव दोन नाहीत. हरिहरा भेद हरिहरा भेद हरी शब्द आणि हर शब्द. हर म्हणजे महादेव, हरी म्हणजे विष्णू.
या दोन्हीचा धातू काय? धातू म्हणजे संस्कृत मध्ये व्याकरणामध्ये धातू म्हणतात. धातू रू धातू आहे. रू धातू म्हणजे हरण करणे. हरिर हर येते पापम, पापाचा जो हरण करतो त्याला हरी म्हणतात. पापाचा जो हरण करतो त्याला हर म्हणतात. हरीच आणि हाराचा धातू रू आहे, एकच. चला पुढे. ज्योतिषाच्या दृष्टीनं ते थोडी मला माहिती आहे बरं का. हरी शब्दाची रास मिथून होते आणि हर शब्दाची रास मिथूनच होती. दोघाच्या नावाचं राशी एक, दोघाच्या शब्दाचा धातू एक. भेद आहे का मग? अभेदच आहे. बर, हे कसं आहे? नाव भिन्न आहे, त्यांना आवड भिन्न आहे बर का, पण आहेत दोघही एक. कसे एक आहे? गुळ आणि गोडी एक का दोन? एवढं तरी कळालं की आपल्याला. गुळ म्हणजे गोडी आणि गोडी म्हणजे गुळच. थोडं ह्याच्या पुढे जाऊ का? राम नावात बदल, विष्णूच्या नावात बदल, महादेव शिवाच्या नावात बदल झाला. शिवाला आवड वेगळी, विष्णूची आवड वेगळी. विष्णूला काय आवडते? माळ गळा, गोपी चंदन टिळा. आणि इकडे काय आवडतंय? डमरू आवडतं, स्मशानात बसायला आवडतं, चिता भस्मांगाला लावायचं आवडतं, माणसाच्या मुंडक्याची माळ आवडती. आवडीत वेगळे प्रकार आहेत. हा, देवाच्या नावात वेगळे प्रकार आहेत. दोघाचा आत्मा एक का दोन सांगा? त्याच्या पुढे उदाहरण सांगू तुम्हाला, पण थोडा वेळ लागेल बघा. एक अलंकार वेगळे, वस्तू एक, चैतन्य एक. रामात विष्णूचं चैतन्य एक, शिवाचं चैतन्य एक, आणि तुमचं आमचं चैतन्य एकच आहे. चैतन्यात बदल नाही, उपाधीत बदल आहे. हा जीव कशानं झाला, ईश्वर कशानं झाला सांगतो तुम्हाला. ज्याला मायेची उपाधी लागली त्याला ईश्वर म्हणावं, ज्याला अविद्येची उपाधी लागली त्याला जीव म्हणावं, आणि ज्याला उपाधीच नाही त्याला ब्रह्म म्हणावं. विठ्ठल एको देव सर्वभूतेषु गूढा. एकच देव आहे सगळ्या जगात. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकम एव अद्वितीयम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? अद्वितीय आहे, एक आहे, सत्य आहे, चित्त आहे, आनंद रूप आहे. त्याला ब्रह्म म्हणतात आणि त्याला देव म्हणतात. एकच चैतन्य आहे. दुसरं एक प्रमाण देतो, पण जरा गडबड होऊ लागली. एकानं गाडगं ठेवलं, एकानं बघून ठेवलं, एकानं रांजण ठेवला, एकानं तांब्या ठेवला आणि त्याच्यात पाणी भरलं. दुपारची वेळ आहे, प्रत्येकात गाडगात पाणी भरलं. त्याच्यामध्ये सूर्य दिसतो का नाही? त्याच्यात खाली दिसतो. गाडग्यात बदल आहे का सूर्यात बदल आहे? हे कळायला का पाटील तुम्हाला? सूर्य एकच आहे, गाडगे अनेक आहेत. तसं तुमचे आमचे गाडगे अनेक आहेत, आत्मा एक आहे. पटलं? नाही पटलं तर त्या आज मला घेऊन जातो. विठाला गटी राम देहा देही, सर्वगती राम देहा देही, सर्वगती राम देहा देही, सर्वगती राम देहा देही. सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी. सर्व घट वेगळे आहेत, पण आत्मा एक. विचार आत्मा एक, आकार वेगळा, नाव वेगळं, आत्मा एक. आणखी एक मला उदाहरण सुचलं. एक माणूस, देवाचे नाव वेगळे, माणसाचे नाव वेगळे, आत्मा एक, चैतन्य एक. माझा हा मुद्दा आहे बरं का. एक माणूस निलंग्याला गेला, नाही 3 माणसं गेली निलंग्याला. सराफाच्या दुकानात गेले. काय घ्यायचंय? आम्हाला म्हणले सोनं घ्यायचं 1 तोळा. भाव काय? आपण 1.5 लाख म्हणू.
का कमी झाला असला तर जास्त म्हणून 1.5 लाख भाव एक. तिघाला किती घ्यायचं बा तुम्हाला सोनं? ते म्हणलं मला तोळा मला तोळा मला तोळा. तिघाला सोनं घ्यायचं 1 तोळा, भाव 1.5 लाख. म्हणले काय काय कुठली दोघा करून? नाही नाही म्हणले. एकानं सांगितलं माझ्या बायकोला काकण करून द्या तोळ्याची. तुला काय पाहिजे? मला अंगठी पाहिजे म्हणलं तोळ्याची. तुला काय पाहिजे? मला नाग पाहिजे म्हणलं तोळ्याचा. नाग, अंगठी आणि काकण तोळ्याचं. मग सोन्यात बदल झाला का? आकारात बदल झाला, सोन्यात बदल नाही. बरं, लिंगात कसं काय? हे मुदी कोणतं लिंग आहे? स्त्रीलिंग आहे. ती मुदी म्हणतो का नाही? का तो मुदी म्हणतो? ती मुदी. लिंगात बदल झाला, सोन्यात बदल आहे का? आकारात बदल झाला, सोन्यात बदल आहे का? काकणाचं कोणतं काकण? ते काकण का तो काकण? ते काकण. नपुसक लिंग झालं काकण. रंग आकारात बदल झाला तो सोन्यात बदल आहे का? लिंगात बदल झाला, सोन्यात बदल आहे का? नाही. आता राहिला नाग. असा नाग केला तोळ्याचा. मग म्हणले नाग कोणतं लिंग आहे सांगा बरं? ती लिंग का तो लिंग का ते लिंग? तो नाग, तो नाग. नाग हा पुल्लिंग आहे, मुदी हे स्त्रीलिंग आहे आणि काकण हे नपुसक लिंग आहे. लिंगात बदल झाला, आकारात बदल झाला, सोन्यात बदल आहे का सांगा? तसंच आहे तुमचं आमचं. त्याच्यावर एक ओवी मला येते. नाग मुदी कंकण त्रिलिंगी भेदली खून घेता तरी सुवर्ण घेई देखी. आकार वेगळा आहे, आत्मा एक आहे. आमचा एक नरारी सोनार होता, महान भक्त होता. नरारी सोनार महान भक्त, आमच्या भगवान शंकराचा उपासक, कट्टर उपासक. आडवं गंध लावायचा. हो, शिवाचे लोक आडवं गंध लावतात. काय काय शिवाचे लोक आडवं सारवित असं सार म्हणे बरं का. मी बघितलं आडवं. आणि विष्णूच्या असं उभं सारवित असं उभं. का बरं? विष्णूचं गंध उभं आहे म्हणून उभं सारवायचं. आता ते धोतर फाटल्यावर काय म्हणत होते खरे? धोतर शिवा म्हणत होते का नाही? विष्णूचे लोक शिवा म्हणत नाहीत, दोरा बरा म्हणते. शिवा म्हणल्यावर महादेवाचं नाव आलं. ह्यांचं बिघडतं का महादेवाचं नाव? एवढे कट्टर. पण आमचे नरहरी महाराज कलाकार होते, दागिने चांगले घडवायचे. एका गावात एका श्रीमंत माणसानं नवस केला, मला मुलगा होऊ दे, पांडुरंगा तुला सोन्याचा करदोडा करी. झाला मुलगा, करदोडा करायचा. चला म्हणले, चांगला कोण आहे म्हणले? कारागीर. नरहरी सोनार आहे. गेले नरहरी सोनार. महाराज चला काय? पांडुरंगाला आमच्या करदोडा करायचा आहे. म्हणजे पांडुरंगाचं तोंड बघत नाही मी. पांडुरंगाचं तोंड बघत नाही म्हणले. हो मग महाराज आम्हाला तुमच्याकडूनच करायचं आहे. असं करा, पांडुरंगाचा बेत आणा म्हणले. कमरत आणला बेत. ढिलं झालं की होती? ढिलं झालं म्हणलं. ढिलं झालंय, आखडून आणा. पुन्हा बेत केला, पुन्हा नेलं, फारच कमी पडलं. आता दाटू लागले म्हणले. कसं करावं? महाराज तुम्ही चला हो म्हणले. गड्या येतो पण माझे डोळे बांधा म्हणला. किती कट्टर असं. डोळे बांधले, नरहरी सोनाराला नेलं. असं चापटून बघितलं त्यानं. मी नव्हतो बरं का तेव्हा. नुसतं कथा सांगू लागलो मी. वाचले कथा. असं बघितलं. हे तर माझा महादेव आहे म्हणले. शाळेत काय म्हणले? हे तर पिंड सोडा. माझे डोळे सोडले. सोडल्या. अरे बांधा डोळे म्हणले. पुन्हा महादेव. पुन्हा असं केलं. मग मात्र आमच्या नरहरी महाराजाला चक्कर आली. 200ला बीपी गेली. माझी 180ला जाते का? 200ला गेली, चक्कर आली. आणि मग त्यांचा संशय गेला, अरे देवा तू सब अनेक नाही, तू एकच आहे असा तणाव आणि भरवसा आला. आणि पाय धरले. विठ्ठल काय सांगावं तुम्हाला? सगळं जगत ब्रह्म
ब्रह्म आहे, देव सुद्धा ब्रह्म आहे, विश्वच ब्रह्म आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वचे माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण. म्हणून मला तात्पर्य सांगतो, आता वेळ संपत आलेला आहे. जीव आणि देव बदल नाही, देवा देवात भेद नाही, जीवा जीवात भेद नाही, आणि सगळा अभेदच आहे. आता तुमचं प्रमाण म्हणा. हरिहरा भेद 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 नाही नका गरुवाद नाही नका गरुवाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या काही नाही नका दरबारे नाही नका दरबारे म्हणून हरिहरा भेद नाही, नका करू वाद. कसे ते एक एकाचे हृदयी. उदाहरण दिले, गोडी साखरीच्या ठाई. साखर म्हणजे गोडी, गोडी म्हणजे साखर. वा, चांगला स्वर लागला बघा. महाराज म्हणाले, शिवाचं नाम घेतल्यावर काम क्रोध लोभ हे तिन्ही बाधा करत नाही. हे फल झालं. आता आणखी काही प्राप्त होतं का देवाच्या नावानं? ऐका थोडं. देवाच्या नावानं काय प्राप्त होतं? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत बरं का. 4 पुरुषार्थ आपल्या शास्त्रामध्ये, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. थोडं बोलू का? धर्म आणि मोक्ष आपल्या हातात आहे, अर्थ आणि काम आपल्या हातात नाही. अर्थ म्हणजे पैसा आपल्या प्रारब्धानं मिळतो आणि काम प्रारब्धानं मिळतो. धर्म आपण आचरण करावा लागतो आणि धर्म आचरला की मोक्ष मिळतो. म्हणजे धर्म आणि मोक्ष हे आपल्या हातात आहे, अर्थ आणि काम आपल्या हातात नाही. विठ्ठल पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे प्राप्त होण्याकरता भगवंताच्या शिवाच्या नामानं होतात. एवढंच नाही, आनंद प्रकारची संकट शिवाच्या नामानं जातात, कोणाही देवाच्या नामानं जातात. एक तुम्हाला विनोदाचा भाग सांगतो. एक चोर होते, चोर डाका घालायचे, चोरी करायचे, आणि असंच कीर्तनात ऐकलेलं देवाच्या नामानं संकट नाहीसं होतंय, संकट नाहीसं होतंय. ऐकलं. कधीच त्यांना कोणी पकडलं नव्हतं, परंतु एकदा पोलिसनं पकडलं. रात्री 12 वाजता असे चालल्यानंतर थापटाका वातावळा चालल्यानंतर पकडलं. कोण? तुम्ही कोण्या गावचे? तुमचं नाव काय? त्याला वाटलं आता आपण बांधल्या जातो, आता आपल्याला जेलत घालतेत, आता काय करावं. कीर्तनात काय केलं होतं, एकदा चलत चलत देवाचं नाम घेतल्यावर सगळी संकट जातात, देवाच्या नावाने जातात म्हणजे. बघावं म्हणला प्रयत्न करून. त्यांना म्हणला, फौजदार होतं ते मुसलमानाचं होतं, कुणाला राग देऊ नका, मुसलमानाचं. तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम. त्यानं ओळखीलं हे मुसलमानाचं आहे म्हणून. मेरा नाम
प्रद्युम्नाचार्य क्या बोल रहा है रे परदुम. मुसलमानाला स्कूल म्हणता येत नाही पाटील, ये स्कूल म्हणते. प्रभाकर म्हणता येत नाही, परभाकर म्हणते. त्यानं ओळखलं, म्हणला ओम नमः शिवाय म्हणला. तेरा नाम क्या? मेरा नाम प्रद्युम्नाचार्य. क्या बोल रहा रे? बर. त्या फौजदारला वाटलं याचं नावच देता येईना, त्याच्या बापाचं नाव लिहावं. तेरे बाप का नाम क्या? मेरे बाप का नाम द्रष्टद्युम्नाचार्य. अरे 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 या काळात प्रद्युम्नाचार्य, बापाचं नाव द्रष्टद्युम्नाचार्य. त्यानं म्हणलं हे तर दोन्ही सोडून द्यावं, त्याला आडा नाम क्या आहे? नुसतं आड नावच भागवावं म्हणले. मेरा आडा नाम महामहोपात चाचा म्हणून दिलं. त्यानं म्हणलं खास महाराज लोक म्हणतात का नाही देवाच्या नाव हा याची म्हणला सुटला बर का. चोराला जर अनुभव आहे तर आपल्याला काय येत नाही. पिठाला घेतल्यावर चारही पुरुषार्थ मिळतात. धर्म अर्थ काम मोक्ष. जरा पुढेच दिलेलं बरोबर 85% देतो. राहिले पेटी मास्तर त्यांना पण 90% म्हणतो. माझा काय बाबा माझा प्रश्न मला करावं लागलाय, बोलावं लागलंय. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराजांनी सांगितलं त्याचं पायाचं चिंतन माझ्या अखंड चित्तात आहे आणि मुखात शिवनाम आहे. त्यानं काय होतंय? वाचे वदता शिवनाम, त्याला कामक्रोधाची बाधा होत नाही. एक आणि दुसरी गोष्ट धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त होतात. इथपर्यंत आपण आलो. मरण चुकतं का? विठ्ठल ध्रुव मृत्यूर ध्रुवन जन्म मृतस्य. जे जन्मलं त्याला मरण आहे. मग काळाची भीती चुकती म्हणतात. काय काय अर्थ असं? जन्मलं की मरावं लागतं. उपजे ते नाशे नाशिले पुनरपिशे हे घटिका यंत्र देशे परिभ्रमेगा. जन्म मरण केव्हा बंद व्हावं पाटील? जन्म आला की कर्म करतो, कर्म केलं की पुन्हा मरतो, मेलं की पुन्हा त्या कर्माचा जन्म घ्यावा लागतो. मग कर्म अगोदर का जन्म अगोदर? हो सांगा की कोणतरी. कर्म अगोदर असेल. बरोबर आहे, कर्म अगोदर असेल. कर्म करा करता जन्म असेल का नाही? कसं कर्म होतंय जन्म असल्याशिवाय? म्हणा आता जन्म अगोदर असेल
तुमचा विनोद करत नाही मी. कर्म अगोदर का जन्म अगोदर, झाड अगोदर का बी अगोदर? सांगा की तुम्हाला कळतं सांगा. मला एक माणूस म्हणला महाराज बी अगोदर. खुर्ची तर मोडायची नाही की बी अगोदर. मी म्हणलं खरं बाबा तुझं बी अगोदर आहे. झाड असलं का बी ती बी खरं. दोन खरं कशा आहेत? कर्म अगोदर का जन्म अगोदर, झाड अगोदर का बी अगोदर, कोंबडा अगोदर का अंडा अगोदर? हे कळत नाही. ह्याला अनादी म्हणतात. अनादी. मग हे जन्म मरणाचं केले कर्म झाले जे भोगाले उपजले मेले आहे. जन्म मरण संपण्याकरता कर्म संपवा सांगतो तुम्हाला. आणि कर्म संपण्याकरता भगवंताचं नाम आहे. नीट आहे का? कर्म देवाच्या नामानं 3 प्रकारचे कर्म चुकतात. 10 मिनिट बोलणार आहे. अजिबात घोर करू नका. महत्वाचं आहे. कर्मानं जन्म येतो आणि ते कर्म संपवण्याकरता नामाचीच गरज आहे. आणि ते नाम प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म आणि संचित कर्म. संचित म्हणजे साठलेलं, क्रियमान म्हणजे पुढे होणार आणि प्रारब्ध म्हणजे या जन्मात भोगायला घेतलेलं. विठ्ठल लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो. मला येत नाही पण मला नाद. तळ्यातलं पाणी म्हणजे साठलेलं. पाऊसच पडणं गेलं कधीतरी संपल का नाही? संपत आहे. साठलेले कधीतरी संपत आहे. पुढचं क्रियमान कर्म आम्ही कोणता विचारच करीना गेलं, कर्मच करीना गेल्यावर तेही बंद पडतंय. पण या जन्मात जे भोगायला घेतलेलं ते भोगावंच लागतंय. मग देवाच्या नावात काय राहिलं? आमच्या इकडे मोतीराम महाराज होते. ऐकण्यात असतील तुमच्या. त्यांच्या पायाला पट्टी होती. मी त्यांचे 10-5 कीर्तन ऐकलेत. पाटील पायाची पट्टी काढू देत नव्हते. काढली एक दोघा माणसाने. जागा झाले. हे कोण काढली रे हे पट्टी? म्हणजे आम्ही काढली. मूर्ख आहेत ते. आणून ते माझ्या आळ्या आणून सोडल्या आणि विचारलं महाराज हे का? अरे मी जर मोक्षाला गेलेलो असलो आणि हे जर आळ्या माझा भोग पुन्हा भोगाय करता मला जन्म घ्यावा लागल म्हणून मला आत्ताच भोगायचंय. असल्या महात्म्याला भोग चुकला नाही. तुम्हाला मला चुकतो का? विठ्ठल मुद्दा घ्यायचा आहे. साठलेलं मागचं संपत, पुढचं क्रियमान तयार होत नाही. पण आपल्या या जन्मात प्रारब्ध जे आहे ते भोगावंच लागतंय. हा मुद्दा आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भोग चुकतो नामानं. मरण चुकत का नामानं? ब्रह्मदेव झाला तरी मरावं लागतंय. येथे नाही वरून आले अवतार हे रते पामर जीव किती. मग देवाच्या नामाचं ताकद काय? देवाच्या नामाचं महत्व काय? 5 मिनिटात आता आटपत घेतो. देवाच्या नामात एकच ताकद आहे. नीट ऐका. मरण चुकत नाही, मरणाची भीती चुकते. विठ्ठल बरेच बोला वाटते पण वेळ संपलेली आहे.
भगवंताचं नाम येण्याकरता काय करावं लागतंय एवढं थोडं चिंतन सांगतो आणि शेवट करतो. सगळ्याला देवाचं नाव का येत नाही? देवाचं नाम येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं बाबा. तीळ तीळ पुण्य सापडे पुढे तरी बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाची श्रिय तुडे समागम घडे संताचा. देवाचं नाम येण्याकरता पुण्य लागतं. देवाच्या नामात प्रेम येण्याकरता काय लागतं? देवाचं नाम येण्याकरता पुण्य लागतं आणि देवाचं प्रेम येण्याकरता देवानं द्यावं लागतं. गात जागा प्रेम मागा लागतो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुकी पाठवा विठ्ठल महाराज. अरे तुम्हाला मोक्ष मिळतो, तुमचं जन्म मरण चुकत. विठ्ठल मरणाची भीतीच चुकती म्हणतात. म्हणून एका जनार्दनीशी धन्यवाद. गाणाऱ्याचे साल चांगलं लागेल यंदा, वाजणाऱ्याचे सुंदर लागल. पेटी मास्तर पहिल्याचंही चांगलं लागलं, दुसरं बदलले वाटतं की दोघांचंही चांगलं लागल मला, पण यांचं कसं लागल अजिबात माहित नाही आपल्याला. कसं बा मन जाते बघू म्हणतील एवढंच आहे. माऊलीचं चिंतन केलं एक चाल होईल. सुंदर गाणार आहे आणि माझ्या बोलण्यातून जर काही चुकलं असलं तर माफ करा. जर चांगलं आलं असलं तर माझ्या सद्गुरू ब्रह्मभाऊ चुडामणे महाराजाचं आहे. मी देवापुढे खोटं बोलत नाही. मला अभ्यास नाही, अधिकार नाही, पाठा नाही. मग बापू एवढे नेट काय म्हणताल तुम्ही? ते तर मलाच कळलं ना, ते तुम्हाला काय सांगू.
जेईने मी जन्म यादसाठी. मला असं वाटतं माणसाने जन्मावर तर भजनच करावं. माणसाचा जन्मच भजना करताय. म्हणून झालेली सेवा भगवत चरणी अर्पण. आनंद वाटला. सर्वी सुखीनं संतू. पाऊस वेळेवर पडावा, गाईला चारा मिळावा, सर्व सुखी असावेत आणि प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. आणि नाही सेवा केली तर कीर्तनाला येऊ नका, देवाच्या पाया पडू नका, माळा गळ्यातल्या काढून टाका. माय बापे केवळ काशी नेणे जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म भेटेले. म्हणून अधिकते सरते न्यूनते पुरते, करुणी घ्यावे हे तुमते विनिवित तो. मला वाटलं होतं यंदा अंबुलगा मला सोडतं काय की, का बरं म्हातारं झालंय म्हणून. आनंद वाटला. एखादी चाल होईल. माऊलीचं चिंतन करा. विठोबारोकमाई तुकोबाराचं चिंतन घेऊन जे विठ्ठल करू. हरी ज्ञानेश्वरा माऊली. एक साधू बसला होता असा नदीच्या काठाला. पूर आला होता आणि तिथे एक मड वाहतात. त्या मड्याला बघून कोल आलं तिथं आणि त्या कोल्याने विचार केला की मड खाऊ आपण. साधू बसले होते असे. साधूने सांगितलं ए कोल्या काय करतोस? म्हणलं प्रेत खातो. खाऊ नको. का खाऊ नको? थपटाका. का खाऊ नको? अरे हे ना हाताने टाळी वाजवली नाही. त्याच्याकरता सांगवलं ओळखा आता. ह्यानं हाताने टाळी वाजवली नाही, दान धर्म केलं नाही, सप्त्यात पट्टी दिली नाही, बाहेर बसून टिंगल केली, उगं सांगवलं. त्यानं म्हणलं हस्त उदान विवर्जित, हातानं दान धर्म केलं नाही, टाळी वाजवली नाही, ह्याच्या हात खाऊ नको. कोणा म्हणला मग काय खाऊ? काहीच खाऊ नको. पाय खातो म्हणलं. पाय नको. का बरं? पादौन तीर्थंगत. चारधाम यात्रा केलं नाही, पंढरपूर केलं नाही, आळंदी केलं नाही, त्याचे पाय अपवित्रित खाऊ नको. आता काय करू म्हणला? हस्त उदान विवर्जित श्रुती फुटवू. कान खाऊ का म्हणला? कान नको. 7 दिवस सप्ताह झाला. गबरू एकदा सुद्धा कीर्तनाला आलं नाही. ऐकायला न जाणू ऐकायला येईल म्हणून तिथंच बसले मध्ये. पायानं तीर्थयात्रा केलं नाही. हस्त उदान विवर्जित श्रुती फुटवू सारस्वत द्रोही नऊ म्हणला. डोळे खाऊ नको. डोळे खाऊ का? डोळे नको म्हणले. काय? नेत्रे साधू विलोकने न रहित. काय करतो तुम्हाला? या डोळ्याने साधूचं दर्शन घेतलं नाही, याचे डोळे अपवित्रित खाऊ नको. अजून काय काय तुम्हाला अपवित्र सांगू? ही देह अपवित्र आहे का पवित्र आहे? हो अपवित्र आहे, पण गळ्यात माळ घातल्यावर पवित्र आहे. साधू विलोकने रहितं पादौन तीर्थंगतो. अन्यायार्जित म्हणला पोट खातो नको. अन्यायानं पैसा मिळवून त्यानं पोट भरलंय, पोट अपवित्र आहे. अन्यायार्जित वित्त पूर्ण मुदरम. गर्व म्हणला मग डोकं खातो नको. माझ्यासारखा गाणार कोण नाही, माझ्यासारखा कीर्तनकार कोण नाही, माझ्यासारखा वाजविणार कोण नाही, माझ्यासारखा ऐकणार कोण नाही, असा गर्व होता त्याच्या डोसक्यात. दोष काही खाऊ म्हणले. हस्त उदान विवर्जित श्रुती सारस्वत द्रोही नेत्रे साधू विलोकने नरेतं पादौन तीर्थं. अन्यायार्जित वित्त पूर्ण मुदरम गर्वोद्धतं मस्तकम. रे रे जंबुक. जंबुक म्हणजे कोल्याला म्हणतात. हे संस्कृत आहे बरं का, मी प्राकृत करून सांगू लागलो. रे रे जंबुक. मुंच मुंच स्वर स्वर मुंच मुंच सहसा नीचश्च निंद्यम. ज्यानं टाळी वाजविल नाही त्याचे हात अपवित्र आहेत. एवढ्यावर तुमची मर्जी. विठ्ठल नामाच्या
कल्लोडी नामा सरसी वाजे टाळी. काय होतं टाळी वाजल्यानं म्हणतात पापाचा नाश होतो. नामाच्या कल्लोडी नामाचा शिवाय महापातका होय होळी. ते वैष्णव पिढी भगवान शंकर इथं आहे म्हणून तुकोबाराचं चिंतन करायचंय. पण माझ्या मते अगोदर चाल होऊ द्यावी, नंतर माऊलीचं चिंतन झालंय. चाल म्हणा एक सुंदर आणि तुकोबाराचं चिंतन करून जे विठ्ठल घेऊ. शाबदवाडी आणि हनुमंतवाडी. एका जना
देवी आनंदी आनंद वाच बदता शिमा वाच बदता शिमा जोडून विनंती आहे, मी म्हातारा माणूस आहे, काही चुकलं असलं तर माफ करा. आणि एक माझी गोष्ट आहे का, अंगात प्रेम आणा आणि लाजू नका. मला एक जण म्हणलं होतं, महाराज मी कीर्तनाला गेलो पण काय झालं बा, महाराजानं पिंगण केलं काय, मी असतात ते असताच होतो. मी म्हणलं तुला तसंच न्यायचंय म्हणलं, बरं केलं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन ठकठका, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती, तुकोबाराचं चिंतन करा. एकही शब्द न बोलता जे विठ्ठल घेतो. बरेच या ठिकाणी मोठे मोठे महात्मे येऊन गेलेले आहेत. आमचे हरिभक्तीपरायण गोवर्धन महाराज आलेले आहेत, यंदा आले आहेत म्हणून येऊन गेलेले आहेत. तुमचं गाव पवित्र झालेलं आहे. तसे साधू येणं म्हणजे भाग्य लागतं. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा. साधू कळायला काय लागतं, मिळायला काय लागतं, दोनच मिनिट. आता अजून तुम्हाला बोलतं का काय म्हणतात तुम्ही. कळायला काय लागतं, मिळायला काय, मिळायला पुण्य लागतं आणि कळायला तसा अधिकार यावा लागतो. विठ्ठल
वैकुंठात चालले होते. नारदाने विचारलं तेव्हा कुठे चालला? चालू निश्चित आम्हाला. मग आम्हाला कुठे भेटताल? केव्हा भेटताल? कुठं भेटताल? त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये जिथे कीर्तन असेल, हरिपाठ असेल, जिथे रामायण असेल, जिथे कथा असतील, तिथे मी सापडेन म्हणून. नाम स्वामी वैकुंठे योगी नाम हृदये रवौ मत्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामि नारद. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, इथे देव येतो, आपल्याला दिसत नाही पण येतो देव. म्हणून माझं एवढं ऐका आणि नामाचं तुकोबरायचं चिंतन प्रेमानं करा. हरी तुकाराम तुकाराम